नमस्कार. मी श्रुती कटे. हिरकणी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार, अधिकृत उमेदवार बळवंत भाऊ वानखडे. तर पाहूया आपली चर्चा. सर नमस्कार. नमस्कार. आपल्याला आता प्रचारासाठी जवळपास 2 ते 3 दिवस झालेले आहेत. त्या प्रचारामध्ये आपल्याला काय अनुभव आला? नाही, प्रचारात अनुभव असा आहे की लोक उत्स्फूर्तपणे स्वतःहून प्रचाराला लागलेली आहेत. घटक पक्षातील सर्व जे काही नेते मंडळी आहेत, मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, आमचे CPI CPM हे जे काही आप पार्टी, आम आदमी पार्टी, हे जे काही घटक पक्ष आहेत, छोटे छोटे असतील मोठे मोठे असतील, ते सगळे कामाला लागले आणि जनतेचा उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे. आणि आपल्याला आपण ग्रामीण भागात तालुका लेवलवरती आपण प्रचार करत आहात आणि सभा घेत आहात. सभेमध्ये सभेचं रूपांतर आपल्याला मतदानामध्ये होईल का जनतेकडून? नाही, ऑलरेडी जनतेने ठरवलेलं आहे. म्हणजे मी प्रचार सभा घेईल नाही घेईल यावर नाही आता अवलंबून. जनतेने, प्रत्येक माणसाने इथल्या ठरवलेलं आहे की आपला पुढचा आमदार, पुढचा खासदार हा बळवंत वानखडे राहील, महाविकास आघाडीचा राहील, हे जनतेने ठरवलं. त्यामुळे मतात रूपांतर होण्याचा विषय नाही राहिला. ते मतात त्यांचं परिवर्तन झालेलं आहे. आणि ग्रामीण भागासाठी, समजा शेतकऱ्यांसाठी, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी आपण पुढं खासदार झाल्यानंतर काय करणार? नाही, आता कसं आहे की आजपर्यंत जे पाहिली तर आपण जुमलेबाजी पाहिली. आमचे नेते राहुल गांधी यांनी जे काही करून दाखवलं, पुन्हा त्यांनी स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या लागू करण्याच्या संदर्भात, म्हणजे प्रत्येक इथल्या घटकाला न्याय देण्याचा काम म्हणजे जाहीरनामा त्यांनी केलेला आहे. आतापर्यंत फक्त घोषणा झाल्या, जुमलेबाजी झाली. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, पण ते कसं करू अजून काही सांगता गेलं नाही. उलट शेतकऱ्यांच्या मालांना भाव नसल्यामुळे त्याच्या उत्पन्नात अतिशय घट झाली आहे. एकीकडे खताचे भाव वाढले, कीटकनाशकाचे वाढले, बियाण्याचे वाढले, मजुरी सुद्धा वाढली. आणि हे सगळं असताना कापसाले भाव 2014ला 10,000 होते आणि आज 6,000 आहेत, 7,000 आहेत. सोयाबीनला भाव त्यावेळेस 6,000 होते, आज 4,000 आहेत. मग हे कुठली नीती आहे शासनाची शेतकऱ्यांना? आता आपण पाहतो ते सीमेवर शेतकरी लढतायत. म्हणजे मागचं आंदोलन शेतकऱ्यांचं जे होतं ना, ते जागतिक त्यांना उच्चांक हे गाठलेलं आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव आलेलं आहे त्याचं, की एवढ्या वर्ष चाललेलं आंदोलन. तर शेतकरी इंडस्ट्रीज अशी आहे, जसं कोणत्याही कंपन्या ज्या आहेत त्याचा कंपनीचा भाव आणि त्या मालाचा भाव स्वतः ते मालक ठरवतात, बरोबर ना. परंतु शेतकऱ्याचा माल असा आहे की त्याचा माल निघाल्यानंतर तो भाव शेतकरी ठरवू शकत नाही. हे भारतातील शेतकऱ्याचं दुर्दैव आहे की तो राबवून शेतकऱ्या म्हणजे एवढं उत्पन्न काढते, आपल्या स्वतःच्या घरी ते खात नाही, तरी आपल्या त्याला जगाचं पोशिंदा म्हणतात. जनतेसाठी तो तयार करते आणि त्याच्या मालाचा भाव हा त्याला ठरवण्याचा अधिकार नाही. जो म्हणील व्यापारी अर्थ म्हणतील त्या भावानं त्याचा हारास होते, त्याच्या हाती नाही. हे मोठं दुर्दैव आहे. सर, अचलपूरचं जे फिनाले मिल आहे त्यामध्ये बऱ्याच लोकांचा रोजगार गेलेला आहे, त्याबद्दल आपण काय सांगता? तर फार मोठं दुर्दैव आहे आपल्या अमरावतीकरांचं. अनेक उद्योग आहेत, फिनले मिलच काय अनेक उद्योग आहेत तिथं जागा दिल्या गेली, बंद पडलेल्या जागा दिलेली आहे. फिनले मिल चालू असताना फिनले मिल बंद पडला, तो केंद्राच्या अखत्यारीत आहे. आमच्या माननीय
राष्ट्रपती माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांनी तो फिनले मिल चालू केला होता आणि चालू स्थितीतला फिनले मिल हा बंद पडला. तिथल्या अनेक कामगारांनी आत्महत्या केली. आज त्यांची कुटुंब पूर्णतः उघड्यावर आहे. ह्यावर कोणी लक्ष द्यायला तयार नाही. म्हणून हे या मतदारसंघाचं आपण खासदार झाल्यानंतर काय करणार आहात? म्हणजे ते चालू करणार की काय, कसं? निश्चित चालू करण्याचा आपण प्रयत्न करू. कारण त्या फिनले मिलच्या रोजगारावर अनेक कुटुंब होते आणि ते आज कुटुंब त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. तिथं कुठं ते चालू व्हावं आणि त्या लोकांच्या हाताला कामही मिळेल, त्यांना रोजीरोटी मिळेल, त्याच्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्रातीलच नाही तर महाराष्ट्रामधील सर्वाधिक कुपोषणग्रस्त जो भाग आहे तो आपला मेळघाट आहे, अमरावती जिल्ह्यामधला. तर त्याच्यावर तुम्ही काय बोलता? तर ते कुपोषण हे तर निरंतर प्रक्रिया आहे, ते काही मी म्हणणार नाही. कारण मी आरोग्य सभापती होतो, त्यामुळे कुपोषण काय ही मी जवळून पाहिलेलं आहे आणि त्याचा पूर्ण अभ्यास झालेला आहे. तरी पण आपल्या मेळघाटमध्ये कुपोषण हे असणं हे अतिशय लाजिरवाणी बाब आहे. कारण बालमृत्यू, मातामृत्यू ह्या नेहमीच्याच तिथं भानगडी आहेत. त्याचे मूळ कारणाकडे कोणी जात नाही. त्याची मूळ कारणं अशी आहे की तिथं रोजगार नाही, त्यामुळे त्याच्या दोन हाताला काम नाही. ते काम नसल्यामुळे ते जे काही आपल्या घरी जे शिजवायला पाहिजे, जे काही आपल्याला अन्नधान्य पाहिजे ते पुरेसं घेऊ शकत नाही. जे आहे ते त्याच्यावर भागवतात. म्हणजे मूळ कारण असं आहे की तिथं रोजगार जर उपलब्ध असता, तिथं बाकी सुविधा जर असत्या तर हे कुपोषण झालं नसतं. कुपोषणाबरोबरच तिथं शिक्षणाची सुद्धा वाईट परिस्थिती आहे. कारण ते लोक स्थलांतर करतात मजुरीसाठी आणि मजुरीसाठी स्थलांतर करत असल्यामुळे हे कुपोषण, आरोग्य ह्या सगळ्या बाबी होतात. लाईट बिलची व्यवस्था नाही आहे तिथं. आजही 24 गावात लाईट नाही. आजही 12 महिने रस्ता नाही. दुर्दैव हे आहे की गेल्या काही दिवसाच्या अगोदरच आमची एक आदिवासी भगिनी रस्त्यावर बाळंतीत झाली. रस्त्यावर हॉस्पिटलची व्यवस्था नाही आहे. हॉस्पिटलची व्यवस्था आहे, दूर अंतर आहे, कर्मचारी अपुरा वर्ग आहे, अनेक अपुऱ्या व्यवस्था आहेत त्या दवाखान्यात. गाडी पोचत नाही कारण त्या गावाला 12 महिने रस्ता नाही. अशा स्थितीत ते दवाखान्यापर्यंत पोहोचवणं कठीण. 2 दिवसांच्या आधी नवनीतजी राणा या मेळघाटमध्ये दडत होत्या, म्हणजे जात्यावरती दडत होत्या. तर तुम्ही याच्यावरती काय बोलणार आहात की त्यांनी असंच दडत राहायला पाहिजे मेळघाटातल्या लोकांनी, की चक्कीची व्यवस्था झाली पाहिजे किंवा ते आपल्यासारखे कुठंतरी स्टेबल झाले पाहिजे? मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी दररोज जावं आणि त्या आमच्या महिला भगिनींना कामं आहेत, त्या कामातले 2 कामं जरी त्यांनी केले तरी पुरुष आहेत. आज त्यांनी जात्यावर दळलं, उद्या सारवण केलं, किंवा म्हणजे मी तर म्हणतो नेहमी तिथं जावं आणि जात्यावर दळून आमच्या भगिनींना द्यावं. तेवढीच मदत होईल. तेवढीच मदत. धन्यवाद. हिरकणी चॅनलसोबत आपले बळवंत भाऊ वानखडे त्यांनी आपल्यासोबत वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.